पहिली गोष्ट आणि आता मंगला सुरुवात झाली, फक्त पुरुष मंडळीला महिलांना सगळ्यांना सूचना आहे, दरिद्र्यावानी बसायचं नाही, काही आपण आलेलं नाही, काही इथं येऊन असं बसतो तसंच मी आला मग याची काही गॅरंटी. आणि काय देवानं वाईट केले, बोंडाळीचे पैसे आले, 1.5 लाख जमा झाले, यांना गंमत आहे शिवाय 5-6 महिन्याला सीझन आला ना, यांना दिवाळीला टाकाटाकी मार. ऐका आता, हे चिंता का करायची नाही, तर काही नाहीच तर करायची नाही. उत्तर आता पटापटा फक्त बोलत जायचं बरं का. आता आतापर्यंत का सगळे शोध लागले, रक्त बनाचा कारखाना कोणी काढला झालं पाहिलं. झाडं लावा, 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 देश वाचवा, पर्यावरण वाचवा. पर्यावरणाचा समतोल टिकवत असताना लावलेली झाडं गेली पुढे. दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच, पण त्या झाडांना पाणी कोण फोडतो शोध लागला नाही. 3 मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, पांढऱ्या पेशी कमी पडल्या, भरा सलाईन, तांबड्या वाढल्या, भरा सलाईन, दोन्ही वाढल्या, भरा उलट सलाईन मिळाला. पण मरताने काय जातं हे डॉक्टरला कळलं नाही. कोणत्या डॉक्टरला? श्री गरोदर आहे हो, 4था महिना लागला हो, चेक करून आणा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाता खालून काढण्याची ताकद, मग त्या बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो शोध लागला नाही. मग एखादा कमी मेंदूचा डॉक्टर म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे, घडू शकतो. हो घडू शकतो, तर मग पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. कोणी केली बाळा दुधाची सत्तेने सूर्याशी चालणे, माझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. बस पुन्हा डोकं लावायचं नाही, चिंता बिंता काही करायची नाही. आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी ऑर नॉट बी. पटलं नाही, नाही म्हणा, पटलं हा म्हणा. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य एखाद्याला नाही पटलं, त्याला सांगायचं मला पटलं नाही. मी आज नाही, आज 28 उत्तर देणार, पण देणार. आजच्या आज देण्या इतका मी विद्वान नाही, किंवा आहे त्या ज्ञानाचा मला एवढा अहंकार नाही. ते जेव्हा मला ज्ञान येईल तेव्हा मी तुम्हाला उत्तर देणार, पण अभ्यास करून का होईना पण देणार. पण मे बी ऑर नॉट बी. उगाच आपलं करोड रुपयाचं शरीर मिळालं म्हणजे बोगत घालायचं, सुधारितपणाचं आव्हान नाही. काय सुधारली लोक? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? काय सुधारलं का? पोरांनी मी काढून बोललं गेले, तर पोरीने घरांचे कपडे घालायचे म्हणजे सुधारलं जग. मी लग्नाला गेलो, नवर देवाला मिशी असली तर तांदूळ टाकीतो महाराज, तांदूळ सुद्धा टाकीतो नाही. नाही इकडे तिकडे पाहतो खाली टाकून उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. मिशी नसताना फोन झाल्यावर कोणलाही शंका येईल ना. बाबा पोरीने पोरांचे कपडे घालायचे, मम्मीला सुधारलं जग. आईनं मम्मी म्हणायचं, बापाला पप्पा म्हणायचं. सुधारलं जग, सुधारलं जग. काय सुधारलं जग? 10वी लागणार पाहता पकाची टिंगल करायला लागला मी झाला शहाणा. जे 10वी 12वीला खातं कोण? इथं BA BEd पहिलं वळीत आहे, MA BEd चिंगाची उडीत आहे, MCOM BBA म्हशीमा घेणं, तर तुला कोण खातं रे? शापड्या. 12वीला गेला म्हणजे झाला शहाणा, 15ची पेला म्हणजे झाला राष्ट्रपती. बघार बापाची अवलाद नाही, रुपड्या कमवायची झालं नाही, चड्डी नाही सुईची. 45 मागून खिचडी फाटेल, पुढच्या तो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? एक वाक्य ध्यानात ठेवा, पावसाला संपल्यावर खेकडं निघत नाही.
जवानी बिवानी लई दिवस टिकत नाही. नाही दिवस नाही चालत ते झिरोती झिरोती झिरोती. आता घरी जाताना म्हणतच झिरोती. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणतोय. भाद्रपती पोळ्याला जर मी मागच्या जन्माची दुश्मनी. मोटरसायकलवर चालणार 90 हाणेल, कुत्र्याला लात आणली. कारण याचा जन्म भाद्रपती पोळ्याला, त्याची दुश्मनी मागच्या जन्माची. कारण भादवा त्याचा महिना. धनुष्याला पहिला बाण लावला वय होतं 15. तुळजानी मातेला भवानी मातेला स्वतःच्या पोटातलं रक्त अर्पण केलं वय होतं 16. जगाची आई ज्ञानेश्वरी लिहिली वय होतं 16. आमचं काय आता मुंग्या येथील डोक्याला कीर्तन ऐकलं हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हा हे आज सत्य उद्या सत्य, आजही सत्य उद्या सत्य, सत्यच नाही. आपल्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडलं ते खरंच कवाय खरंच. ते थोडं कानाला जड पण पीठ. लग्नाच्या अगोदर 10 रुपयाला जेवढे आवडत येत नाही कीर्तन आलेले बंगरी बुंगरी. तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे बेवड्या. ओपन बंगरी ओपन. तुम्हाला जर खास किडा असेल ना लग्नाच्या अगोदर ₹1 किडा, तर फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोड आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा. पैसे रोख घे, पिस्तुल्या रोख, शंभऱ्या रोख. तू तरी एकाच बाजूने दारू घेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तर. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झालेत का नाही कबूल. आपल्या कीर्तनाला हाय म्हणायचं नाही म्हणायचं. जरा बाहेर त्यांचं शिकाणं आलाय का? केरळवरून हवा भरायला आले. रात्री 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात पेट्रोल पंपवर मुक्काम करून चपाती शिजून खाते. चपाती दगडावर करून खाते. शिका बरा. 4 महिने गावाचं मशीन घेऊन येत, रोडच्या कडेला भात शिजून खातात आणि 12 महिने रस्त्यांच्या कामाला शिमेच्या नळी झोपतात. आणि आमची 70% आवडत संध्याकाळी जेवायला घरी नाही. बरं नाचा खरा नाव आहे को बायको दिखणी करतो गाड्याच्या हातचं बाजू. ना बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गाड्याच्या हातचं. मग तुला जर घरीच लागतो आणि तो गडी ना असं वाढतो. त्याचा शेपट पाडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ ना. चला थोडं पुढं. आपलं कीर्तन ऐकून गेलं सुधरत नाही 2-4 दिवस. माझा बधीर होतो तो बधीर. आखलीचा पत्ता नाही, आटली चटी नाही, काही ना. 9,000चा मोबाईल आहे हातात, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा. कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. बगलत गुचिड्या झाल्या. शिमडी आवलाद आणि कुणावर प्रेम. प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकलं तिच्या नागपुडी. आणि तिच्या प्रेमात बिनमिशीचं पडलं. आणि हे रताळू तिला काय म्हणतो माहिती का? दोन मेले भाऊ टमाट्याचा औषध ठेवतो. 3रा नंबर आहे. आणि त्याला अंडरपॅन्ट नाही तरी ते तिला म्हणते साहस नव्हती अगर तुम नव्हती. चैनवर त्या पुरीला म्हणते 100 साल पहले मैं तुमसे प्यार था मुझे भी है
असा हल्ला तिच्या भावानं करून हनुमंत म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. प्रेम करायचंय का हरि करम अपना करेंगे हरि कर खाली टाळी तुझी मुली सुलतानीला जबाब सह्याद्रीचा सिंह गर्दता शिवशंभूराज